शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर VI या आपल्या यूट्यूब चॅनलला. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार, मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या मराठी व्याकरणाच्या पाठात आपण विकारी आणि अविकारी शब्द म्हणजे काय ते बघणार आहोत आणि शब्दांच्या जातीपैकी विकारी कोणत्या आणि अविकारी कोणत्या हे शिकणार आहोत. मराठी व्याकरणात बदल होणे याला विकार असं म्हणतात. त्यामुळे ज्या शब्दात बदल होत नाही त्यांना विकारी शब्द म्हणतात आणि ज्या शब्दात बदल होतो किंवा शब्दांच्या रूपात बदल होतो अशांना अविकारी असं म्हणतात. आत्तापर्यंत आपण नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या 4 शब्द प्रकारांचा आपण परिचय करून घेतला. आता ह्या शब्द प्रकारांवर लिंग, वचन, विभक्ती किंवा काळ, अर्थ यांचा परिणाम होऊन शब्दांच्या रूपात कसा बदल होतो हे आपण पाहिलं. म्हणजेच नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद ह्या 4 प्रकारांमध्ये लिंग म्हणजे स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग किंवा वचन म्हणजे अनेक वचन, एकवचन किंवा विभक्ती किंवा काळामुळे ह्या सगळ्यांच्या शब्दांच्या रूपात परिणाम होतो आणि ते शब्द बदलतात, म्हणून त्यांना विकारी शब्द असे म्हणतात. एक फक्त उदाहरण घेऊन सांगते. आपण जर म्हणलो राम आंबा खातो. राम हे नाम आहे, आंबा खातो एकवचनी आहे, त्यामुळे खातो हे क्रियापद आपण वापरलो. पण जर रामाच्या ऐवजी अनेक वचनी शब्द आपण जर वापरला, उदाहरणार्थ ते, तर ते आंबे खातात. खातात हे क्रियापदही बदललं आणि अनेक वचनी असल्यामुळे आंबे आलं. थोडक्यात नाम यामध्ये, नामामध्ये लिंग, वचन जर बदलले तर त्याच्यात फरक झाला, त्यामुळे नाम हे विकारी आहे. तसंच सर्वनाम, विशेषण, क्रियापद हेही विकारी आहेत. शब्दांच्या 8 प्रकारांपैकी किंवा 8 जातींपैकी नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद या जाती विकारी आहेत, कारण वाक्यात त्यांचा उपयोग होत असताना लिंग, वचन, विभक्ती इत्यादींचा त्यांच्यावर परिणाम होतो आणि त्यांच्या शब्दांच्या रूपात बदल होतो. आता आपण अविकारी शब्द म्हणजे काय हे पाहूयात. लिंग, वचन, विभक्ती इत्यादींचा ज्या शब्दांवर परिणाम होत नाही किंवा शब्दांच्या रूपांवर परिणाम होत नाही, बदल होत नाही, त्या शब्दांना अविकारी शब्द असे म्हणतात. आता आपण पहिल्या 4 जाती पाहिल्या, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद ह्या विकारी आहेत. तर मराठी व्याकरणात क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी आणि केवल प्रयोगी ह्या अविकारी जाती आहेत, कारण लिंग, वचन, विभक्ती इत्यादींचा त्यांच्यावर परिणाम होऊन त्या शब्दांच्या रूपांमध्ये काही बदल होत नाही. आत्तापर्यंत आपण 4 शब्दांच्या जाती शिकलेलो होतो. आता आपण ह्यापुढे क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी आणि केवल प्रयोगी या 4 शब्दांच्या जाती शिकणार आहोत आणि त्या वेळेस मी उदाहरणांसकट सांगीन की हे शब्द अविकारी कसे आहेत. तर आज आपण विकारी म्हणजे काय पाहिलं, अविकारी म्हणजे काय पाहिलं आणि 8 शब्दांच्या जातीपैकी कोणत्या जाती विकारी आहेत, कोणत्या अविकारी आहेत ते आपण पाहिलं.
अविकारी शब्दांनाच अव्यय असं म्हणतात. तर पुढील भागापासून आपण क्रियाविशेषण अव्यय पाहणार आहोत. आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.